नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळल्या. नेपाळ बॉर्डरपर्यंत पळ काढलेल्या भूषण लोंढेला अटक. मुख्य आरोपी अखेर नाशिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्हा क्रमांक 313/2025 मधील फरार आरोपी भूषण लोढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. IPC, शस्त्र कायदा आणि MCOCA अशा कठोर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. नाशिक गुन्हे शाखा युनिट 2चे पथक या आरोपींच्या मागावर होते. सुरुवातीला दोघेही राजस्थान आणि उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी लपून राहत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषण, मानवस्रोत आणि रात्रंदिवस केलेल्या तपासानंतर आरोपी नेपाळ बॉर्डरजवळील महाराजगंज जिल्ह्यात लपल्याचा ठावठिकाणा मिळाला. त्या आधारे गुन्हे शाखेच्या टीमने कोल्हुई, महाराजगंज येथे धाड टाकली आणि दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. आरोपींना महाराजगंज येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी नाशिकला आणले. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, DCP/क्राईमचेने किरण कुमार चव्हाण, DCP किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडिके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सपोनी हेमंत तोडकर, सपोनी डॉक्टर समाधान हिरे, पोउनी यशवंत बेडकोळी, सपोनी शंकर काळे आणि त्यांच्या गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. नेपाळ सीमेपर्यंत पळून गेलेल्या आरोपींना पकडून नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा कौशल्य आणि धारदार तपासाची छाप उमटवली आहे. ब्युरो रिपोर्ट, गोरख सोनवणे, निफाड. आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.